इलेक्शन हे कशासाठी महत्वाचं आहे आपल्याला? गावामध्ये विकास निधी आणत असताना गावाची पदं आहेत, गावाची ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, हे जे पदावर माणसं आहेत त्यांच्याकडून त्यांचा निधी येतो, तो निधी आणि वरचे सर्व आमदार खासदारांचा निधी आणण्यासाठी पण ही पदं सर्व आपल्याकडे पाहिजे, तर आपण ही सर्व कामं, विकास कामं सर्व करू शकतो. आणि येथे बापू हे अशी व्यक्तिमत्व आहे, कोणत्याही म्हणजे विरोधी आमदार असू दे, विरोधी खासदार असू दे, सर्वांकडून निधी आणतात, आपल्या आमदारांचा अंतर ते आणतात आणि सर्व आमदारांचा खासदारांचा निधी आणून भिवंडीमध्ये डोंगरा एवढी विकास कामं केलेली आहेत त्यांनी. आतापर्यंतच्या माझ्या बघण्यातला माझा अभ्यास सांगतोय, एवढ्या ग्रामपंचायत जी ग्रामपंचायत एकबापूच्या हातामध्ये आहे त्या वर्षी कोट्यावधींची कामं झाली. मी ज्यावेळी सरपंच होतो त्यावेळी 7-8 कोटींची झाली, जॉब असताना झाली, पाकाभाव असताना झाली. म्हणजे प्रत्येक सरपंचाने, आत्ताच्या सरपंच बॉडी आहे ह्या पण बॉडीसाठी बापूंनी कोट्यावधीचे पैसे आणलेले आहेत. आपल्या गावामध्ये कोणतेही विकास काम असू दे, आता हनुमान मंदिराचा चालू आहे त्यासाठी सुद्धा बापूंनी सर्व आमदार खासदारांचा निधी आणलेला आहे. आणि ग्रामपंचायतसाठी तर विरोधी आमदारांचा निधी पण आणलेला आहे. आत्ताच 25 लाख रुपयाचा निधी आणलेला आहे गोरे साहेबांचा. मग अशी व्यक्तीला बळ देण्यासाठी, अशा व्यक्तीचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी, आपण स्वतः उमेदवार आहे असं समजून आपल्या जिल्हा परिषद गटातील, पंचायत समिती गटातील, काँग्रेस पक्षाच्या आपल्या सर्व सीटा आपण चांगल्या मताने निवडून आणल्या पाहिजेत. एवढं बोलतो मी थांबतो.